समता समाज अभियानामार्फत ही जी व्याख्यानमाला सुरू आहे फेसबुकवरती आणि ह्या फेसबुकवरच्या व्याख्यानमालेमध्ये हा 16 तारखेचा आजचा कार्यक्रम होत आहे। सामाजिक समता अभियानाअंतर्गत बुद्ध संभाजीराजे शाहू आंबेडकर जयंती व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे सामाजिक समता अभियानानं याच्यात जे संयोजक आहेत प्रवीण कुमार डावरे, प्राध्यापक धम्मपाल घुमरे, प्राध्यापक शशिकांत जावळे, प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जाधव, प्राध्यापक डॉक्टर संजय सावते, प्राचार्य राजरत्न बनसोडे, प्राध्यापक बाळासाहेब गव्हाणे, प्राध्यापक विनोद किर्दक, प्राध्यापक आत्माराम झिंजुर्डे, चौरंगनाथ ढोकणे, प्राध्यापक नारायण घोलप, प्राध्यापक ईश्वर डोंगरदिवे, उत्तम आळिंग, सुभाष चौतमल, प्राध्यापक डॉक्टर शशिकांत गायकवाड, अरविंद सूर्यवंशी, दादा साळवे, रवींद्र निकम, किशोर बावस्कर, उज्ज्वल पणाड, पंकज उमाळे, नितीन बिरारे, प्राध्यापक गणेश खोपे, प्राध्यापक अमोल वाघमारे, गणेश निर्मळ, कन्वर खरात, पंकज साळवे, अरविंद लोंढे, प्राध्यापक नवनाथ पवळे आणि भानुदास टाकणकर हे सर्व संयोजकांचे मी आभार मानतो की यांनी आज ही जी व्याख्यानमाला अण्णाभाऊ साठेच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केली आहे आणि मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे तो विषय आहे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठेंचे जीवनकार्य आणि विचार असा हा मला दिलेला विषय आहे। तर आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाकडे बघायचं आहे आणि त्या अनुषंगानं एक चळवळीचा जो दृष्टिकोन आहे आंबेडकर चळवळीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे जीवन बघताना सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित होतो की आंबेडकर चळवळीचा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय। त्याच्या अगोदर हा प्रश्न निर्माण होतो की आंबेडकर चळवळ म्हणजे काय। थोडक्यात सांगायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवित ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांनी जे कार्य केलं त्याला एक आंबेडकर चळवळ म्हणतात आणि दुसरं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या विचाराला साक्षी ठेवून त्यांच्या उद्दिष्टाला साक्षी ठेवून जी चळवळ चालू आहे त्याला एक म्हणतात आंबेडकरी चळवळ। म्हणजे जर आपण ढोबळमानाने जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हणजे काय की संविधानिक मूल्यासाठी जी चळवळ आहे, लोकशाहीसाठी ती चळवळ आहे, मानव जे मूल्य आहेत समता बंधुत्व न्याय यासाठी ती चळवळ आहे, जाती नष्ट झाल्या पाहिजे यासाठी चळवळ आहे। इन शॉर्ट जर बोलायचं झालं तर समता आणण्यासाठी या देशामध्ये समता आणण्यासाठी म्हणजे असमानतेच्या विरोधातली ही चळवळ आहे। त्याच्यानंतर बंधुभाव निर्माण करण्यासाठी अर्थात मैत्री निर्माण करण्यासाठी, त्यानंतर स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य निर्माण त्यानंतर न्यायासाठी, न्याय म्हणजे अन्यायाच्या विरोधातली ही चळवळ आहे। म्हणजे समता बंधुत्व न्याय आणि स्वातंत्र्यावर आधारित ही जी चळवळ आहे त्याला आपण आंबेडकरी चळवळ म्हणू शकतो। आणि आंबेडकरी दृष्टिकोन चळवळीचा दृष्टिकोन म्हणजे काय तर या अँगलनं जी आपण ह्या दृष्टीनं जे विचार बघू अण्णाभाऊ साठेच्या जीवनाकडे की आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून म्हणजे समता बंधुत्व न्याय आणि याच्यावर आधारलेले जे मानवमूल्य आहेत यासाठी ज्यांचा संघर्ष आहे त्या दृष्टिकोनातून पाहणे म्हणजे आंबेडकर चळवळीचा दृष्टिकोन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल। मुळात हा प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठेंचं जीवन भरपूर साऱ्या लोकांमध्ये भरपूर सारे संभ्रम आहेत, काही जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केलेले आहेत। काय संभ्रम निर्माण केलेले आहेत अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाबद्दल ते बी आपण मी जे हे फेसबुक लाईव्ह आलेलो आहे या व्याख्यानामध्ये त्याचेही उत्तर देणार आहे। अण्णाभाऊ साठेंचं जे जीवन आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्याला आपण एक ढोबळमानानं काही हे केले पाहिजे, टप्पे केले पाहिजे। तो पहिला टप्पा आहे की अण्णाभाऊ साठेंचं जे लिखाण आहे, जे साहित्य उपलब्ध आहे त्या लिखाणामध्ये बाबासाहेबांचा प्रभाव कोणकोणत्या कथावर कादंबऱ्यावर जाणवतो हा पहिला टप्पा आपण बघणार आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये हे बघणार आहोत की अण्णाभाऊ साठेवरती बाबासाहेबांचा कोणता प्रभाव पडला आणि अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट झाली का
ती प्रत्यक्ष भेट झाली का नाही या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि तिसरं, अण्णाभाऊ साठे उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे सुरुवातीला ते कम्युनिस्ट मुवमेंटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, परंतु उत्तर आयुष्यामध्ये ते कम्युनिस्ट होते का, म्हणजे शेवटी ते कम्युनिस्ट होते का नव्हते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आंबेडकरी दृष्टिकोनातून आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूयात की अण्णाभाऊ साठेंच्या जीवनामध्ये त्यांनी जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये बाबासाहेबाचा प्रभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो. त्यांचं जे काही निवडक साहित्य आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट प्रमाणावर आंबेडकरी चळवळीचा प्रभाव दिसतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव दिसतो, त्या साहित्यामध्ये म्हणता येईल. त्यांची एक कथा आहे, त्या कथाचं नाव आहे बुद्धाची शपथ, ही एक कथा आहे. दुसरी एक कथा आहे, त्या कथेचं नाव आहे सापळा. एक तिसरी कथा आहे, त्या तिसऱ्या कथेचं नाव आहे उपकाराची फेड. एक कथा आहे, त्या कथेचं नाव आहे वळण. ह्या 4 कथा सांगता येतील, डायरेक्ट आंबेडकरी चळवळीच्या रिलेटेड कथा आहेत ह्या 4 कथा. आता ह्या 4 कथा जर आपण बघितल्या, जर सापळा ज्यावेळेस आपण ही कथा बघतो, सापळा कथा काय आहे, एक त्याचा सारांश सांगतो. एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये बाबासाहेबांना मानणारा एक वर्ग आहे महार जातीचा, आणि बाबासाहेबाच्या चळवळीचा प्रभाव काय पडलेला आहे. तर बाबासाहेबाच्या चळवळीचा एवढा मोठा प्रभाव पडलेला आहे की त्या कथेमध्ये अण्णाभाऊ साठे सांगतात की गावामध्ये देशमुखाचं घर आहे आणि देशमुखाची गाय मरून पडते, देशमुखाची गाय मरते. 2 दिवस झाले ते देशमुख महाराड्यात चक्रा मारतो ती गाय ओढून न्या. महारांचं एक पारंपरिक कर्तव्य मानलं जातं की त्यांनी गायी, मेलेल्या गायी, जनावरं ओढणं, परंतु महार लोक ती गायी ओढायला तयार नाहीत. मग देशमुख काय करतो, गावची पंचायत बोलवतो, सगळ्या गावाला एकत्रित करतो आणि गावचे लोक ठरवतात की जर ह्या महारांनी ऐकलं नाही तर यांना मारू आपण, हे त्यांना जात बहिष्कृत करू, गावातून बहिष्कृत करू, अशी ही गोष्ट आहे. मग रामोशी जाऊन, रामोशी व्यक्ती जो आहे जातीचा, तो महारांना बोलून आणतो आणि महारामधला आणि गावातल्या लोकांचा जो संवाद आहे, महार लोक म्हणतात बोलवलं कशाला सांगा, ते म्हणतात देशमुखाची तू गाय का ओढत नाहीस. तर महारचा जो त्यांचा जो नायक आहे अण्णाभाऊ साठे, ज्याला हरिबा म्हणतात, तो जो नायक आहे तो हरिबा काय म्हणतो, महार लोकाचा नायक, की आम्ही गाय तुमची, त्या गायीचं दूध तुम्ही खाता, त्याचं शेण तुम्ही काढता, सांभाळता तुम्ही, तुमच्या शेतात ती चरते, मग त्या मेल्यानंतर ती आम्ही का ओढायची. मग देशमुख म्हणतो की तुमच्या पिढीजात लोकांनी हेच केले. मग हे म्हणतो पिढीजात लोकांनी केलं असं आम्ही करणार नाही, आम्ही करणार नाही. ते म्हणते मग करणार नाही तर आम्ही बघू मग तुमच्याकडे. ते म्हणजे तुम्हाला काय करायचे ती करा, पण आम्ही ही मेलेली गाय ओढणार नाही. मग गाव सापळा रचतो, म्हणजे षडयंत्र करतो, आणि गावामध्ये काय केलं जातं की कसंही करून या महार लोकांना एकटं पाडलं जातं. त्यांचे जर जनावरं शेतात आले तर ते कोंडवाड्यात कोंडले जातात, मग कोंडल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी पैसा द्यावा लागेल. अशा प्रकारे महारांची सर्वत्र कोंडी केली जाते. महार लोक ठरवतात आता काय केलं पाहिजे, आणि त्या काय केलं पाहिजे म्हणून हरिबा तालुक्याला जातो. गावाच्या जवळ एक गायरान असतं, गायरान तो शासनाकडून चरण्यासाठी लिलावात विकत घेतो, सर्वात जास्त बोली लावतो, आणि मग तिथं महाराचे लोक स्वतःचे जनावरं चालतात, तिथं राहतात. ही एक स्टोरी आहे. आणि तिथं जर कुणा त्या गावातल्या लोकांचे जनावर आलं तर तेच स्वतः मग त्याला कोंडवाड्यात घेऊन जातात, अशी एक स्टोरी आहे. मग त्या महार लोकांना जो संघर्ष तिथं दाखवलेला आहे, त्यांचा जो संवाद दाखवलेला आहे, अण्णाभाऊ साठे त्याच्यात लिहितात की महार लोक संध्याकाळी बैठक घेतात आणि म्हणतात की जर गावानं बहिष्कार टाकला तर आपण उपाशी मरू, उपाशी मेलं तर करायचं काय. तर महार लोकांचा नेता तो हरिबा जो नायक आहे तो म्हणतो आपण टाचा खरडून मरू, पण मेलेले जनावर आता आम्ही ओढणार नाही. अशी ही जी कथा आहे, नंतर गाव वटणीवर येतं आणि मग ते माणूसपणानं राहतात, अशी ती कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे. ह्या कथेतून काय सार निघतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळ खेड्यामध्ये अस्पृश्य लोकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फोफवली होती की अडाणी अस्पृश्य माणूस, अडाणी महार माणूससुद्धा जीव देण्यास तयार होता, परंतु मेलेले जनावर आम्ही ओढणार नाही, ही भूमिका जी घेतली ही क्रांतिकारी भूमिका होती. अण्णाभाऊ साठे ह्या कथेत ती लिहितात. दुसरी सेम अशीच एक कथा आहे जी उपकाराची फेड म्हणून, म्हणजे महार लोकांच्या उपकाराची फेड, ही बी कथा त्याच रिलेटेड आहे, तुम्ही ती वाचू शकता. तिसरी एक कथा आहे बुद्धाची शपथ नावाची. त्या बुद्धाच्या शपथमध्ये महार लोकांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला त्याची ती एक कथा आहे.
अण्णाभाऊ साठेंनी ती लिहिलेली आहे. म्हणजे त्या कथेतला सार सांगतो की एक 2 8 वर्षाची मुलं आहेत, एक 9 वर्षाचा आहे, एक 10 वर्षाचा आहे आणि एक 11 वर्षाचा आहे. असे 5 मुलं आहेत. 8 वर्ष ते 11 वयोगट या गटातील मुलं आहेत. त्याच्यातील एका मुलाला वडिलांनी मारलेलं असतं, म्हणून गावाच्या बाहेर येतात ते आणि मग ते ठरवतात की आपण मुंबईला गेलं पाहिजे. मुंबईला गेलं पाहिजे. एक जणाचे वडील मुंबईला आहेत, चुलते मुंबईला आहेत, कुणाचा भाऊ आहे. आणि मग मुंबईला जाणार बनून त्यांना उत्साह येतो. एवढ्या लहान वयातल्या मुलांना उत्साह येतो, शाळेत शिकणारे पोर आहेत ते. आणि मग ते शपथ घेतात की आपण मुंबईला जाऊ. ती शपथ कोणती घेतात तर ती शपथ बुद्धाची शपथ घेतात. आणि मग ह्याला नाव दिलेलं आहे बुद्धाची शपथ. आणि मग ते लहान पोरं चलत रेल्वे स्टेशनवर जातात. मग रेल्वेमध्ये बसतात आणि रेल्वेमध्ये बसून नंतर ते मुलं तसेच पुण्याला जातात. त्यांच्याकडे जेवण नाही आणि मग पुण्यात ते ट्रेन बदलतात. तिथून मग मुंबईच्या ट्रेनमध्ये जातात. मुंबईमध्ये त्यांना TC पकडतो. मग TCला त्यांना दिलेलं उत्तर ही खरी कहाणी सांगतात. त्याच्या बाहेर पडल्यानंतर ते मुंबई बघतात. त्यांचा एक संवाद आहे. ते पोरं म्हणतात की आपले नातेवाईक कुठं आहेत. तो 11 वर्षाचा पोरगा म्हणतो, त्याला मास्तर म्हणत असतात. ते म्हणतो की वरळीला आहेत. मुंबईमध्ये वरळीमध्ये आपले नातेवाईक आहेत. पण ते म्हणते वरळी कुठं असेल मुंबईमध्ये, कोणत्या ठिकाणी असेल. तर तो एक लहान पोरगा म्हणतो की वरळी जसं आपलं मारवाडा असतो गावाच्या बाहेर, तसं मुंबईच्या बाहेर वरळी असेल. मुंबईचा मारवाडा म्हणजे वरळी. म्हणजे बारीक सारीक गोष्टी अण्णाभाऊ साठेंनी टिपलेल्या आहेत. आणि जे पोरं स्टेशनच्या बाहेर जातात, मुंबई बघून थक्क होतात. त्यांना एक व्यक्ती चुकीच्या ठिकाणी घेऊन चाललेला असतो त्यांना विकण्यासाठी. मग एक म्हातारी बाई त्यांना वाचवते आणि मग ती वरळीला पोचते. आणि मग ते वरळीपर्यंत त्यांचा म्हणजे 8 वर्षे 9 वर्षे वयाचे जे मुलं आहेत त्यांचा स्वतःचं गाव सोडून मुंबईपर्यंतचा जो थक्क करणारा प्रवास आहे. आणि शेवटी ज्यावेळेस ते त्यांच्या पोहोचतात घरी, मुंबईमध्ये पाहुण्याकडे पोहोचतात, त्यावेळेस ते पोरं म्हणतात की आम्ही बुद्धाची शपथ खरी करून दाखवली. तर महार लोकांमध्ये धर्म बदलल्यानंतर जी ही सगळी पद्धत बदलली त्याचं अण्णाभाऊ साठे बारीक विश्लेषण करतायत बुद्धाची शपथमध्ये. म्हणजे पहिल्या मी जशी सापळा कथा सांगितली, उपकाराची परतफेड आहे, वळण कथा आहे. या कथेमध्ये जसे अण्णाभाऊ साठेंनी महार लोकांनी मेलेलं जनावर ओढणं सोडून दिलं आणि त्याच्यासाठी बंडखोरी केली, आम्ही मरू पण आम्ही मेलेलं जनावर ओढणार नाही. हे बाबासाहेबांच्या चळवळीची जी बंडखोरी आली, तशीच बुद्धाची शिकवण, बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या ज्या आस्था बदलल्या आणि त्यांचा जो संघर्ष आहे, ह्या कथा अण्णाभाऊ साठेच्या हे सांगतात की बाबासाहेबाच्या चळवळीचा अण्णाभाऊ साठेवरती प्रचंड प्रभाव होता. याचा हा पुरावा आहे, या कथा आहेत, याचा पुरावा आहे तो. आता आपण एक दुसरी गोष्ट बघूयात की अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेटीच्या संदर्भातला. अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत. मी त्याचा पहिला पुरावा तुम्हाला सांगू इच्छितो. अण्णाभाऊ साठेंची आणि बाबासाहेबांची भेट झाली याचा माझ्याकडे हा अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ आहे. तुम्ही हा बार्टीनं पब्लिश केलेला गौरव ग्रंथ आहे. या गौरव ग्रंथामध्ये वेगवेगळ्या आर्टिकल आहेत वेगवेगळ्या लोकांची, आणि ती जर तुम्ही आर्टिकल वाचली तर त्या 2 आर्टिकलमध्ये अण्णाभाऊ साठेंची आणि बाबासाहेबांची भेट झाली असा उल्लेख आहे. एका आर्टिकलचे लेखक रमेश राक्षे आहेत. ते रमेश राक्षे काय लिहितात ते वाचून दाखवतो की 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अखिल भारतीय अधिवेशन भरविले. त्यात सुमारे 50,000 पुरुष, 25,000 स्त्रिया असे 75,000 लोक उपस्थित होते. याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय पातळीवर शक्ती प्रदर्शन करून ब्रिटिशांवर दबाव आणण्याचा व त्याद्वारे आपले हक्क अधिकार मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला. या अधिवेशनाला अण्णाभाऊ साठे उपस्थित असल्याचे पुरावे मिळत आहेत. म्हणजे रमेश राक्षेंनी असं लिहिलेलं आहे की 1942ला जे शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन झालं नागपूरला, त्या अधिवेशनाला अण्णाभाऊ साठे उपस्थित होते असा पुरावा मिळत आहे असं ते म्हणत आहेत. दुसरा हा एक पुरावा झाला. दुसरा एक पुरावा आहे जे कॉम्रेड मोरे आहेत. कॉम्रेड मोरेंनी त्यांचं एक जीवनचरित्र लिहिलेलं आहे. त्या जीवनचरित्रात हा पुरावा आहे असं तो पुरावा आहे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेट झाल्याची. तो सुद्धा पुरावा जर तुम्ही पाहिलात, त्या पुराव्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1942ला ज्यावेळेस मजूर मंत्री झाले, लेबर मिनिस्टर झाले, लेबर मिनिस्टर झाल्यानंतर बाबासाहेब मुंबईला आले होते आणि काही मजूर प्रतिनिधी म्हणजे लेबर लोकांचे जे प्रतिनिधी आहेत, लीडर लोक आहेत, जे त्यात कॉम्रेड मोरे होते,
कॉम्रेड मोरे बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी मुंबईत गेले, शिष्टमंडळ घेऊन गेले. त्या शिष्टमंडळामध्ये अण्णाभाऊ साठेसुद्धा होते आणि बाबासाहेबांना त्यांनी ओळख करून दिली की हे अण्णाभाऊ साठे आहेत आणि हे शाहीर आहेत. बाबासाहेबांनी जसं ऐकले हे शाहीर आहेत, बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठेंना विचारलं, एखादी तुमची शायरी होऊन जाऊ द्या, ऐकू द्या मला एक तुमची शायरी. आणि असं म्हणल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी एक शायरी गायली आणि त्या शायरीचा जो मुखडा होता अण्णाभाऊ साठेंनी जो बाबासाहेबांना ऐकवून दाखविला की गुलामगिरीच्या बेड्या तोडा. म्हणजे शायरीचा स्टार्ट असा होता की गुलामगिरीच्या बेड्या तोडा. आणि ही शायरी बाबासाहेबांनी ऐकल्यानंतर बाबासाहेब एवढे खुश झाले आणि बाबासाहेब कॉम्रेड मोरेंना म्हणाले की हे जी मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या शायऱ्या ऐकलेल्या आहेत, पण गुलामगिरी तोडा, गुलामगिरीच्या विरोधातली शायरी मी पहिल्यांदाच ऐकतोय. आणि कॉम्रेड मोरेंनी सूचना केली, कॉम्रेड मोरेंना बाबासाहेबांनी सूचना केली की हे शाहीर नाहीत फक्त, आजपासून तुम्ही त्यांना लोकशाहीर म्हणा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना लोकशाही ही पदवी दिलेली आहे, लोकशाहीर. अण्णाभाऊ साठेला जे लोकशाहीर म्हणलं जातं हे खुद बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना म्हणलेलं आहे. असाही एक पुरावा आहे, तो समोर आलेला आहे. त्यानंतर एक तिसरा पुरावा आहे, ज्या तिसऱ्या पुराव्यामध्ये हाच हे ग्रंथ आहे बार्टीनं पब्लिश केलेला गौरव ग्रंथ अण्णाभाऊ साठेंचा. आणि त्या गौरव ग्रंथामध्ये बाबूराव गुरव यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे. त्या बाबूराव गुरव यांनी जे आर्टिकल लिहिलं आहे त्याच्यातलं वाक्य वाचून दाखवतो. अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्षाची भेट 1949 साली मुंबईत झाली. 1940 पासून अण्णाभाऊ बाबासाहेबांना पाहत होते, ऐकत होते. अण्णाभाऊने आपली सर्वश्रेष्ठ कादंबरी फकीरा डॉक्टर बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. यामध्ये सुद्धा बाबूराव गुरव असं म्हणतात की 1949 रोजी अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली आहे. म्हणजे या तिन्ही पुराव्यावरून हे सिद्ध होतं की बाबासाहेब आंबेडकरांची आणि अण्णाभाऊ साठेंची भेट झालेली आहे. अण्णाभाऊ साठे जे सुरुवातीच्या काळामध्ये कम्युनिस्ट चळवळीमध्ये होते, त्यांनी 1944ला लाल बावटा पथक काढलेला आहे. त्याला लाल बावटा पथकामार्फत त्यांनी जागृती केलेली आहे. परंतु त्याचसोबत त्यांच्यावरती बाबासाहेबांच्या विचाराचाही प्रभाव सुरू होता. त्यांचं जी मगामी सगळ्या कथा सांगितल्या त्या कथातून मी उद्देश होतो की त्यांच्यावर बाबासाहेबांचा प्रभाव होता. दुसरा, बाबासाहेबांची त्यांची भेटी झालेली आहेत, भेट झाल्याचे सुद्धा रेफरन्स समोर आलेले आहेत. 3 रेफरन्स आहेत, कदाचित 3दा भेट झाली असावी बाबासाहेब आंबेडकरांची, हे बी समोर आहेत. आता आपण बघूयात की अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबावर प्रत्यक्षात काय लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबाचा प्रभाव असणाऱ्या कथा सांगितल्या मी, बाबासाहेबाची भेट असलेलं सांगितलं. आणि आता मी हे सांगणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांवर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अण्णाभाऊ साठेंनी काय लिहिलेलं आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे, तो पहिला आपण भरपूर वेळेस प्रत्येक वेळेस ऐकतो अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबाचा संदर्भ घेऊन. जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. हे तुम्ही ऐकता, आपण म्हणतो की अण्णाभाऊ साठे म्हणले सांगून गेले भीमराव, सांगून गेले भीमराव, अण्णाभाऊ साठे असं म्हणाले. परंतु हा मुळात हे आपण विचार करा की हे अण्णाभाऊ कधी म्हणाले, नंबर 1. आणि नंबर 2, ही कोणत्या साहित्यामध्ये, कोणत्या कादंबरीमध्ये, कोणत्या भाषणात अण्णाभाऊ साठे असं म्हणाले आहेत. तर याचासुद्धा माझ्याकडे रेफरन्स आहे. हे अण्णाभाऊ साठे जीवन आणि साहित्य असं नानासाहेब कठाळे नावाच्या व्यक्तींनी हे 1996 रोजी पुस्तक लिहिलेलं आहे. फार जुनं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये नानासाहेब कठाळे हे अण्णाभाऊ साठेंच्या याचे अभ्यासक आहेत. आता या पुस्तकामध्ये त्यांनी जग बदल घालून घावं, सांगून गेले भीमराव हे कोणत्या त्यांच्या याच्यामध्ये आहे. तर मूळ जर तुम्ही पाहिलं तर यांनी याच्यामध्येच लिहिलेलं आहे, देशभक्त घोटाळे नावाचं लोकनाट्य अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं होतं. आता हे देशभक्त जे घोटाळे आहे, या देशभक्त घोटाळे ह्या लोकनाट्यामधला संवाद आहे हा. आणि एक देशभक्त घोटाळे म्हणजे कोण, तर काँग्रेसच्या लोकांना देशभक्त घोटाळे म्हणलेलं आहे. काँग्रेसचे लोक स्वतःला देश
देशभक्त म्हणतात आणि घोटाळे करतात, तर त्यांच्यावरती हे लोकनाट्य लिहिलेलं आहे अण्णाभाऊ साठेंनी. या लोकनाट्यामध्ये स्वतः अण्णाभाऊ साठेंनीच एक रोल केलेला आहे. त्या रोलचं नाव आहे फकड्या. म्हणजे एक पाटील आहे, हैबती पाटील, एक आहे फकड्या आणि एक आहे देशभक्त घोटाळे, म्हणजे काँग्रेसचा उमेदवार जो की प्रचाराला आलेला आहे. आणि त्या दरम्यान तो काँग्रेसचा उमेदवार त्या पाटलासोबत चर्चा करतोय आणि पाटील तिथून निघून जात आहे, उमेदवार निघून जात आहे. आणि एक काम तो त्या फकड्याला सांगतो. हा फकड्या अस्पृश्य जातीतील दाखवलेला आहे आणि तो फकड्याचा रोल स्वतः अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे. आणि तो फकड्या काय म्हणतो, फकड्या असं म्हणतो की आमच्या पुढाऱ्यांनीच सांगितलं. म्हणून जेव्हा फकड्या सांगतो तेव्हा हैबती पाटील म्हणतो, अरे कुणी सांगितलं तुला हे? त्यावेळी फकड्या खालील गीतातून सांगतो. आता फकड्या काय म्हणतो, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबद्दल भीमराव हे जग कसं बदलायचं हे मला कुणी सांगितलं, ते भीमरावांनी सांगितलं. हे जे महत्त्वपूर्ण जे गीत आहे, हे गीत देशभक्त घोटाळे या लोकनाट्यातलं आहे. परंतु पुढचा महत्त्वाचा संदर्भ मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो संदर्भ असा आहे की हे देशभक्त घोटाळे हे लोकनाट्य कधी लिहिलं गेलं. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी हे देशभक्त घोटाळे हे लोकनाट्य कधी लिहिलं. जर हा एक पुस्तक आहे माझ्या हातामध्ये, त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय साहित्याचे निर्माते अण्णाभाऊ साठे बजरंग कोरडे. हे साहित्य अकादमीनं पुस्तक लिहिलेलं आहे. याने अण्णाभाऊ साठे जीवनावर अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये पेज नंबर 50 अण्णाभाऊ साठेंनी जी लोकनाट्य लिहिले, त्या लोकनाट्य कोणत्या वर्षी लिहिले त्याच्या तारखा आहेत. जसं त्यांचं अकलेची गोष्ट हे एक लोकनाट्य आहे, ते 1945 रोजी लिहिलेलं आहे. खापऱ्या चोर हे एक आहे, ते त्यांनी 1946 रोजी लिहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर 3 नंबरला लिहिले देशभक्त घोटाळे आणि याची तारीख आहे 1946. आता प्रश्न निर्माण होतो की देशभक्त घोटाळे हे जे लोकनाट्य आहे हे अण्णाभाऊ साठेंनी 1946 रोजी लिहिलेलं आहे आणि त्या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी हा डायलॉग टाकलेला आहे, जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. म्हणजे जग कसं बदलायचं हे मला भीमरावांनी सांगितलंय. आणि ही कधीची गोष्ट आहे, ही 1946 ची गोष्ट आहे. कारण हे देशभक्त घोटाळे लोकनाट्यामधला डायलॉग आहे आणि देशभक्त घोटाळे हे नाट्य 1946 रोजी लिहिलेलं आहे. म्हणजे 1946च्या अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांची आणि अण्णाभाऊ साठेंची भेट झालेली आहे. हा पुरावा जो आहे याच्यातून बी आपण तर्क लावू शकतो की अण्णाभाऊ साठेंची आणि बाबासाहेबांची 1946च्या अगोदरच भेट झालेली आहे. आणि 46ला ज्या विधानसभेचे इलेक्शन होते, संविधान सभेच्या इलेक्शनच्या अगोदर, कारण संविधान सभेच्या इलेक्शनमध्ये मतदान आमदार लोकांनी केलं आणि अगोदर आमदारकीचे इलेक्शन झाले, त्या इलेक्शनसाठी हे लोकनाट्य लिहिलं होतं आणि ते लोकनाट्य काँग्रेसच्या विरोधात लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबाच्या स्मरणार्थ लिहिलेलं आहे. ही बी एक गोष्ट त्याच्यातून स्पष्ट होते. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे काय लिहितात, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. जग कसं बदलायचं हे मला भीमरावांनी सांगितलं आहे. पुढे काय म्हणतात, ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निघ बाहेरी. ऐरावत म्हणजे कोण? ऐरावत ही मोठी संकल्पना आहे, ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, जो की 85% आहे. हा ऐरावत आहे. शूद्र अतिशूद्र ज्यांना म्हणतो, हा मोठा समाज आहे पण झोपलेला आहे. हा ऋतून बसलाय. याला अण्णाभाऊ साठेंनी उपमा दिलेली आहे. अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती गाव. आणि बहुजन समाजानं शूद्र अतिशूद्रांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, पिळवणूक ज्यांची होते त्यांनी, दीनदलितांनी अंग झटकून बाहेर निघलं पाहिजे या लढाईसाठी. आणि पुढे अण्णाभाऊ साठे म्हणतात, धन्वंतांनी अखंड पिळे धर्मंदांनी तसेच छळले. म्हणजे काय, धन्वंतांनी अखंड पिळले. धन्वंतांनी कोणी, जे श्रीमंत लोक आहेत, जे भांडवलदार लोक आहेत, त्यांनी आमचं शोषण केलं. आणि पुढे काय, धर्मंदांनी तशीच छळले. म्हणजे ज्यांच्या हातात धर्म आहे त्यांनी आम्हाला छळले. तसेच कसे, तसे भांडवलदार छळतात. म्हणजे अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, म्हणजे भांडवलदार लोक आणि ज्यांच्या हातात धर्म आहे, धर्म म्हणजे ब्राह्मण, ज्यांच्या हातात धर्म आहे म्हणजे ब्राह्मण, म्हणजे आम्हाला 2 लोकांनी छळलेलं आहे, एक भांडवलदार लोकांनी आणि ब्राह्मणवादी लोकांनी.
आता अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस ही गोष्ट बोलतायत, बाबासाहेब आंबेडकर बी म्हणतायत, 1938चं त्यांचं भाषण आहे की आमचे दोन शत्रू आहेत, एक भांडवलदार आमचा शत्रू आहे आणि दुसरा ब्राह्मणशाही आमचा शत्रू आहे. म्हणजे ब्राह्मणवाद बी शत्रू आहे आणि भांडवलशाही शत्रू आहे. हे जे अण्णाभाऊ साठेही बोलतात आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोलतात. म्हणजे जग बदल घालून घावं हे जे मला सांगितलं आहे, भीमरावांनी सांगितलं आहे. आणि भीमरावांच्या विचाराचा प्रभाव एवढा आहे की अण्णाभाऊ साठे पुढे म्हणतात की धनवंतांनी अखंड छळे, म्हणजे भांडवलदारांनी छळलेला आहे, आणि धर्मंदांनी तसेच छळे, ब्राह्मणवाद्याने आमचा तसाच छळ केलेला आहे. म्हणजे आमचे दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणवाद आणि दुसरा भांडवलशाही. ही जी बाबासाहेबाची भूमिका आहे तीच भूमिका अण्णाभाऊ साठेंनी घेतलेली आहे. पुढे म्हणतात, दगडांची जणू माणिक गिळे, चोर चाहले साव, ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजरणी करुणी अंकित, जिने लादुनी वर अमानित, निर्मुनिया हा भेदभाव. हा भेदभाव या लोकांनी निर्माण केलेला आहे आणि आम्हाला ही जन्माची गुलामी, जन्माची अंकित केलेला आहे. जन्मी म्हणजे हजारो वर्ष भारताचा इतिहास जर बघितला, हजारो वर्ष कुणी गुलाम केलेला आहे? या ब्राह्मणवादी लोकांनी गुलाम केलं आहे आम्हाला. आणि कुणी सांगितलं मला? हे भीमरावांनी सांगितलंय. हे त्याचा मतितार्थ आहे. आणि शेवटचा पॅरा आहे, एकजुटीच्या या रथावती आरुडी होऊन चला पुढती, मिळवून महाराष्ट्र या जगती, कर प्रगट निज नाव. एकजुटीच्या म्हणजे आपण जे पिळवणूक झालेले लोक आहेत, शूद्र अतिशूद्र लोक आहेत, या सर्वांनी, जे यांचे शत्रू भांडवलदार लोक आहेत, ज्यांचे शत्रू ब्राह्मणवादी आहेत, त्या सर्वांनी ऐक्य निर्माण केलं पाहिजे, सोबत आलं पाहिजे. अशा प्रकारचं लोकनाट्यामध्ये हे जे गीत आहे, क्रांतिकारी गीत आहे, हे अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच छकड्या या व्यक्तीची, फकड्या नावाचा जो व्यक्ती आहे त्याची ही भूमिका स्वतः अण्णाभाऊ साठेंनीच हे केलेली आहे. आणि हे गीत त्यांनी गायलेलं आहे. हे लोकनाट्य 1946च आहे. म्हणजे 46लाच अण्णाभाऊ साठेवरती कोणता प्रभाव होता हे सुद्धा आपण समजू शकतो. दुसरा मी रेफरन्स देणार आहे की डायरेक्ट जो संदर्भ आहे, त्यांनी जी 1959 राजी कादंबरी लिहिली, ती कादंबरी म्हणजे फकीरा. आणि ती फकीरा कादंबरी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केलेली आहे. म्हणजे ती बाबासाहेबाच्या लेखनीस, याचा अर्थ आहे बाबासाहेबाच्या पेनाला, बाबासाहेबांनी जे लिहिलं त्याला झुंजार लेखनीस. याचा दुसरा अर्थ होतो ती लेखनी झुंजार आहे. झुंजारचा अर्थ काय होतो? झुंजारचा अर्थ होतो, झुंजार हा शब्द बाबासाहेबांना वापरलेला आहे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक पेपर आहे झुंजार नेता. हा मुळात अस्पृश्य लोकांनी सुरू केलेला पेपर आहे आणि ती बाबासाहेबाला उपाधी दिलेली आहे झुंजार. अण्णाभाऊ साठे बी बाबासाहेबांनाच उपाधी देत आहेत झुंजार लेखनीस. कुणाच्या? भीमरावांच्या. आमचा नेता कसा आहे? झुंजार. आणि झुंजार शब्दाचा अर्थ होतो झुंजार, म्हणजे युद्ध, झुंज देणारा, युद्ध करणारा. झुंज कशी असते? कडवी झुंज असते. शत्रू जसा असतो ताकदवर, तेवढ्याच त्वशाने त्याच्यावर तुटून पडणं म्हणजे झुंजार. म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात की झुंजार लेखनीस म्हणजे शत्रूच्या विरोधामध्ये जी लेखणी वापरली बाबासाहेब आंबेडकरांनी, तिचा म्हणजे त्या लेखणीला बाबासाहेबांनी ते अर्पण केलेले आहे. म्हणजे शत्रूच्या विरोधात जे लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिटरेचर, त्या लेखणीला अर्पण केलेले आहे. म्हणजे बाबासाहेबांचं साहित्य अण्णाभाऊ साठे वाचत होते, त्यांचं भाषण ऐकत होते. याचा अर्थ असा निघतो की बाबासाहेबाच्या ते प्रचंड प्रभावात होते. आणि त्या प्रस्तावनेतसुद्धा त्यांनी ही गोष्ट लिहिलेली आहे की हे मी करत आहे, हे माझं जीवन आहे, या आंध्रातल्या गोष्टी, आमचा जो इतिहास आहे तो मी पुढे आणत आहे. फकीरा हा मातंग आहे, त्यांचा तो मामा आहे आणि तो सगळा इतिहास त्यांनी तो जगासमोर आणलेला आहे. फकीराचं जीवन, संघर्ष समोर आणलेला आहे. फकीराचे एक तोंडी वाक्य आहे, ज्यावेळेस ते सरकारी दरोडा टाकायला जातात, तर दरोडा टाकण्यामध्ये एक वाक्य आहे, ज्यावेळेस तो ब्राह्मण जो आहे, ज्याच्याकडे तिजोरी आहे, तो बंदूक घेऊन उभा आहे आणि त्यावेळेस फकीरा म्हणतो, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा आम्ही एक दिवस वाघ होऊन जगू. हे जे वाक्य आहे, हे वाक्य बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. फकीराच्या तोंडी आलेलं आहे. बाबासाहेबांचं तेच मत आहे जे फकीराचं मत आहे. फकीराचं तेच मत आहे जे अण्णाभाऊ साठेंचं मत आहे. ह्याचा अर्थ होतो की उत्तर आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अण्णाभाऊ साठेवरती बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव आपल्याला दिसतो. तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण तो आपण जर कादंबरी तुम्ही जर वाचली, फकीरा कादंबरी वाचल्यावर बी तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल
ह्या दुसरा पुरावा आहे. यावरून मी हे म्हणू शकतो की अण्णाभाऊ साठे सुरुवातीला जरी कम्युनिस्ट चळवळीमध्ये वाढले, परंतु जसं त्यांचं वय वाढत गेलं तसं त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये ते बाबासाहेबांकडे वळलेले आहेत, आंबेडवादाकडे वळलेले आहेत. कारण हे त्यांचं सगळं साहित्य ह्याची ती साक्ष आहे. आता आणखी एक मला एक पुरावा सांगायचा आहे की या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्ट 1947ला ज्या दिवशी हा देश आझाद झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठेंनी मुंबईमध्ये एक मोर्चा काढला आझाद मैदानावरती, आणि त्या मोर्चामध्ये नारा दिला, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. मुळात अण्णाभाऊ साठेंचं आयुष्यसुद्धा खूप दारिद्र्यात गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी जी ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, देश की जनता भूकी है हे वाक्य ते स्वतः जगलेले आहेत आणि त्यांच्या म्हणजे सुरुवातीच्या आयुष्यापासून ते जगलेले आहेत. जसं की वयवर्ष 11 असताना वाटेगाववरून त्यांचे आई वडील आणि ते सर्व कुटुंब वाटेगाववरून चलत मुंबईला गेलेलं आहे. 1931ची गोष्ट आहे. 1931ला अण्णाभाऊ साठे 11 वर्षाचे असताना चलत वाटेगाववरून साताऱ्याला गेले. साताऱ्याला त्या एका शेतकऱ्याकडे काम केलं. पैसा नाही, काहीच पैसा नाही. त्यांच्या वडिलांनी काम केलं. अण्णाभाऊ साठेने आंबे खाल्ले म्हणून त्यांनी तिथं त्यांचं भांडण झालं शेतकऱ्यासोबत. अण्णाभाऊ साठे तिथून निघून गेले आणि तिथून सगळं परिवार पायी चालत पुण्यात आला. असल्या त्या काळामध्ये 1931ला सर्व परिवार जगवायचा आहे, पैसा नाही म्हणून पायी चालत पुण्यात गेला आहे. पुण्यामध्ये मिळून ते काम करून त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ जे धर्मशाळा आहे तिथं कुटुंबाला ठेवलं. नंतर ते कुटुंब खंडाळ्याला गेले. एका गुत्तेदाराने खंडाळ्याला नेलं खाणीमध्ये काम कराय. अण्णाभाऊंनी कोळशाच्या खाणीत काम केलं. तिथं काम करून मग ते कुटुंब पुढे कल्याणला आलं. कल्याणला म्हणजे गपचूप ते कुटुंब तिथून निघलं, कल्याणला आलं. कल्याणला बी एक मोठा जो डोंगर फोडायचा होता तिथं ह्यांनी काम केलं. तिथं काही दिवस काम केलं आणि नंतर ते कुटुंब भायखळ्याला पोहोचलं. अण्णाभाऊ साठे 11 वर्षाचे असताना पायी वाटेगाव ते मुंबई प्रवास केला आहे. ही गोष्ट 1931ची आहे. अण्णाभाऊ साठेचे वडील मजूर होते. अण्णाभाऊ साठेने आयुष्यभर भरपूर सारी मजुरी केली. मिळून ते काम केलेलं आहे, कारखान्यात काम केलेलं आहे, मजुरीचं काम केलेलं आहे. आणि 1931ला अण्णाभाऊ साठे पायी जात होते. आज 2020 आहे. आज हा करोनाची साथ आहे आणि या करोना पसरल्यामुळं लॉकडाऊन नरेंद्र मोदीने केलेलं आहे. तरीसुद्धा मजूर लोक आजही पायी जात आहेत. आज पायी चाललेले आहेत मजूर लोक. अण्णाभाऊ साठे 1931ला पायी गेले आणि आज मजूर पायी जात आहेत. काय बदल झाला या देशामध्ये? काहीच बदल झाला नाही. तेच अण्णाभाऊ साठे 16 ऑगस्ट 1947ला म्हणतात, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊ साठे खरंच भुके राहिले होते. आज बी तुम्ही बघू शकता जे अण्णाभाऊ साठे म्हणले ते खरं आहे. कारण आज जर बघितलं तुम्ही तर अर्जुन सेन गुप्ताचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार देशातल्या 83 करोड लोकांचं जे उत्पन्न आहे हे 20 रुपये आणि 20 रुपयाच्या आत आहे. प्रत्येक दिवसाचं उत्पन्न एका दिवसाला 20 रुपये, कुणी 19 रुपये, 18 रुपये कमवतात. तर हे आजची परिस्थिती तीच आहे. तुम्ही कोरोनाच्या संदर्भामध्ये मजुरांचं स्थलांतर बघू शकता. अण्णाभाऊ साठे जे बोलले, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. खरंच आज भी जनता ती भूकी आहे. ती आझादी झूठी का म्हणली अण्णाभाऊ साठे याचं जर कारण जर बघितलं तुम्ही, आझादी का झूठी आहे, कारण त्याचा जो रेफरन्स आहे तो चळवळीचा आहे. ज्योतिराव फुले ही कधी त्या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. या देशामध्ये 2 स्वातंत्र्याचे आंदोलनं चालू होते आणि 2 स्वातंत्र्याचे आंदोलनं ज्यावेळेस चालू झाले, एक इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन आणि दुसरं ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन काँग्रेसनं चालवलं आणि ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन ज्योतिराव फुलेने चालवलं, शाहू महाराजांनी चालवलं, बाबासाहेबांनी चालवलं. ज्योतिराव फुले काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. उलट ते म्हणाले की जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंतच शूद्र आणि अतिशूद्रांना संधी आहे, त्यांनी ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे. नंतर टिळकांनी हे नेतृत्व केलेलं आहे. टिळकांच्या विरोधामध्ये शाहू महाराजांनी नेतृत्व केलेलं आहे आणि शाहू महाराजसुद्धा काँग्रेसमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यांनी हे सेपरेट स्वतःचं आंदोलन चालवलं. नंतर बाबासाहेब आंबेडकरही कधी काँग्रेसमध्ये सहभागी झाले नाहीत. लाला लजपत त्यांना जाऊन भेटले पण बाबासाहेब सहभागी झाले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर इथं आले आणि आपली मुवमेंट त्यांनी उभा केली.
याचा अर्थ होतो की या देशामध्ये 2 स्वातंत्र्याचे आंदोलन चालू होते, त्यांना स्वातंत्र्य मिळालं म्हणून अण्णाभाऊ साठेने म्हणलेले आहे, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, ही आज़ादी खोटी आहे. आणि ही जी गोष्ट अण्णाभाऊ साठे त्या मोर्चामध्ये म्हणत आहेत, आझादीच्या दुसऱ्या दिवशी म्हणत आहेत. त्यांची जर कथा वाचली तुम्ही, कोंबडी चोर नावाची, त्या कोंबडी चोर कथेमध्ये जो नायक आहे त्याचा तो कोंबड्या चोरत असतो. त्यावेळेस गावातला व्यक्ती त्याला चहा पाजून म्हणतो, कशाला रे तुम्ही असं करता? तर तो म्हणतो, खायला काही नाही, दरिद्रता आहे, तर आमच्याकडे खायला काही नाही तर आम्हाला भीकच मागावं लागेल, पण आम्ही भीक नाही मागणार, आम्ही चोऱ्या करू पण आम्ही भीक नाही मागणार. आणि तो नायक म्हणतो की गोरे लोक गेले आणि काळे लोक राज्य करत आहेत, म्हणजे ही आझादी आमची आझादी नाही आहे. ही कोंबडी चोर कथेमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंची भूमिका होती, ही जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे आमच्या लोकांचं स्वातंत्र्य नाही, हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. आणि आयुष्यभर ते काँग्रेसच्या विरोधात झगडत राहिले. हा बी रेफरन्स आपण इथं बघितला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष हा उभा संघर्ष त्यांच्या विरोधात राहिलेला आहे. आणि म्हणजे अण्णाभाऊ साठे कोंबडी चोर या कथेमध्ये असं म्हणतात की, आणि सोबत बाबासाहेब आंबेडकरांचं 1951चं भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य तर त्यांना मिळालं, आम्ही आज पण गुलामच आहोत. म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार हे साम्य आहे. दोघांनाही जे इंग्रज गेल्यानंतर जी आझादी मिळाली ती त्यांना स्वतःची आझादी वाटत नाही. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. या दोघांच्या विचारामधलं साम्य आहे. आणि हाच फरक, हा प्रभाव अण्णाभाऊ साठेवरती जो मोठ्या प्रमाणावर पडत गेला नंतरच्या काळामध्ये, अस्पृश्यता काय आहे या संदर्भामध्ये, आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्यांचे आणि कम्युनिस्ट पक्षाचे मतभेद झालेले आपल्याला आढळतील. मोठ्या प्रमाणावर ते मतभेद झालेले आहेत. एवढे मतभेद झाले की अण्णाभाऊ साठेंनी जे लाल बावटा पथक निर्माण केलं होतं, त्या लाल बावटा पथकामधून अण्णाभाऊ साठे बाहेर पडलेले आहेत. मी आणखी एक महत्त्वाचा रेफरन्स तुम्हाला देऊ इच्छितो. अण्णाभाऊ साठेंचे जे बंधू आहेत, जे लहान बंधू आहेत, त्यांचं नाव शंकरभाऊ साठे. त्या शंकरभाऊ साठेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझा भाऊ अण्णाभाऊ. हे पुस्तक प्रत्येकानं वाचलं पाहिजे. त्या पुस्तकामध्ये सख्या भावानं, अण्णाभाऊ साठेच्या सख्या भावानं असं लिहिलेलं आहे की अण्णाभाऊ साठेंचे आणि लाल बावटा जे कलापथक आहे याच्यामध्ये कम्युनिस्टांसोबत त्यांचे मतभेद निर्माण झाले, वैचारिक मतभेद निर्माण झाले. ही गोष्ट स्वतः त्यांच्या सख्या भावाने लिहिलेली आहे. दुसरी गोष्ट ही लिहिलेली आहे की अण्णाभाऊ साठेंनी लाल बावटा पथकासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. हे लाल बावटा पथक आहे, लाल बावटा कलापथक आहे, हे कम्युनिस्टांचं कलापथक होतं. कम्युनिस्टांची एक विंग होती. त्या विंगसोबत अण्णाभाऊ साठेंनी आपले सर्व संबंध तोडलेले आहेत. याचा दुसरा काय अर्थ होतो? 1966ला नंतर अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट पार्टीसोबतचे सर्व संबंध तोडून टाकलेले आहेत, असा स्वतः अण्णाभाऊ साठेच्या भावानं लिहिलेलं आहे. पुढे त्यांनी काय लिहिलेलं आहे त्यांच्या भावानं? अण्णाभाऊ साठेच्या मृत्यूबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेच्या ज्या द्वितीय पत्नी आहेत जयवंताबाई, पहिल्या पत्नी त्यांच्या गावाकडे होत्या, नंतर त्या वारल्या, आणि द्वितीय पत्नी ज्या जयवंताबाई आहेत त्या जयवंताबाईचे आणि अण्णाभाऊ साठेचे भांडण झालं. अण्णाभाऊ साठेच्या भावानं जे लिहून ठेवलेलं आहे माझा भाऊ अण्णाभाऊ या पुस्तकात, त्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्या कलापथकासोबत संबंध तोडल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच्या मुलीला आणि स्वतःच्या मिसेसला सांगितलं की या कलापथकामध्ये जाऊ नका. तरीसुद्धा औरंगाबादला प्रचार करण्यासाठी 1967 दरम्यान एक कलापथक गवाणकरच्या नेतृत्वाखाली इथं आलं, शाहीर गवाणकर, आणि ते अण्णाभाऊ साठेला न विचारता गेले. ज्यावेळेस ते वापस आले, अण्णाभाऊ साठेंचे आणि जयवंताबाईचे प्रचंड भांडण झालं. त्या भांडणाचं कारण होतं की मी ते कलापथक सोडलेलं आहे, तू मुलीला घेऊन त्या कलापथकात का गेलीस? यावरून त्या नवरा बायकोचं मोठ्या प्रमाणावर भांडण झालं. आणि ते भांडण अण्णाभाऊ साठेंनी ती चळवळ सोडून दिलेली होती म्हणून भांडण झालं. त्या भांडणाचं कारणही लिहिलेलं आहे. आणि जयवंताबाईनं एक चिठ्ठी अण्णाभाऊ साठेंना दाखवली की आम्हाला त्या कलापथकात जाण्यासाठी स्वतः कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनं सांगितलं होतं. ती डांगेंनं चिठ्ठी दिली होती. ती चिठ्ठी त्यांनी यांना दाखवली, अण्णाभाऊंना. म्हणजे जयवंताबाई
डांगेच्या सांगण्यावरून त्या कलापथकात नंतर गेल्या होत्या, अण्णाभाऊ साठेला विरोध करून गेल्या होत्या. तर त्यांचे बंधू असं लिहितात की नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याचं काम स्वतः कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यानं केलं, श्रीपाद अमृत डांगेनं केलं, अशी गोष्ट लिहितात. आणि ही जी धोकाधडी आहे, त्या धोकाधडीमुळं अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब विभक्त झालं. जयवंताबाई त्यांना सोडून गेल्या आणि त्या सोडून गेल्यामुळं अण्णाभाऊ साठे नंतर म्हणजे दारू पिऊ लागले, वैफल्यग्रस्त झाले. त्याच दरम्यान त्यांचा जो फकीरा चित्रपट आहे, तो फकीरा चित्रपटसुद्धा त्या गव्हाणकर आणि त्या लोकांनी मिळून अण्णाभाऊ साठेला लुटलेला आहे. त्यांनी सगळं शूटिंग केलं, दिग्दर्शन केलं, सगळी कन्सेप्ट अण्णाभाऊ साठेंची. आणि त्या पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर जो नफा मिळाला तो मात्र अण्णाभाऊ साठेला देण्यात आला नाही. त्यामुळं अण्णाभाऊ साठे शेवटच्या आयुष्यामध्ये परेशान होते आणि त्यांना म्हणलं की माझ्या कोणत्याच साथीदारावर आता माझा विश्वास राहिला नाही. हे अण्णाभाऊ साठे जे बोलतात हेही त्यांना टेन्शन होतं. आणि दुसरं, स्वतःची पत्नी विलग झाली होती, हेही टेन्शन होतं. आणि त्याच्यातच त्यांचा तो अंत झालेला आहे. मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेचे भाऊ असं लिहितात, अण्णाभाऊ साठे दारू पित होते, नंतर त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पण प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे दारू का पित होते? त्याचं मूलभूत कारण आहे, नवरा बायकोचे भांडण झाले, बायको रुसून गेली, त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे दारू पिऊ लागले, असं त्यांच्या भावाने लिहिलेलं आहे. आणि बायकोचे आणि नवऱ्याचे भांडण का झाले याचे कारण श्रीपाद अमृत डांगे आहेत. म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकच या षडयंत्रात आहेत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळं पुढे जाऊन एक गंभीर आरोप शंकरभाऊ साठेने केलेला आहे. हा माझ्या भावाचा मृत्यू नाही, तर हा माझ्या भावाचा खून आहे आणि तो खून कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी केला आहे, असं स्पष्टपणे शंकरभाऊ साठेंनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही ते वाचलं पाहिजे. या अण्णाभाऊ साठेंचा जे मृत्यू आहे हा मृत्यू नाही तर खून आहे, कारण त्यांना मरण्यासाठी कम्युनिस्टांनी सोडून दिलं. अशा प्रकारचं माहिती अण्णाभाऊ साठेंच्या भावानं लिहून ठेवली. ते पुस्तक तुम्ही माझा भाऊ अण्णाभाऊ वाचू शकता. या पुस्तकात ती सर्व माहिती लिहिलेली आहे. आणखी एक मला त्याच्यामध्ये सोबतच एक मुद्दा सांगायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अमृत डांगेनं धोका दिलेला आहे. बाबासाहेब ज्यावेळेस 1952ला मुंबईमधून निवडणुकीला उभे होते, तर निवडणुकीला उभे होते तर ते मत कुजवा असा डांगेंनी कम्युनिस्टांना आदेश दिला. आणि त्याच्या विरोधामध्ये इलेक्शन झाल्यानंतर बाबासाहेबांनी कोर्टात केस दाखल केली होती. काय केस होती? कम्युनिस्ट पार्टीचा हा जो संस्थापक आहे यानं लोकशाहीसोबत धोकेबाजी केली, माझ्यासोबत धोकेबाजी केली, हा धोकेबाज आहे, श्रीपाद अमृत डांगे धोकेबाज आहे, अशा प्रकारची केस बाबासाहेबांनी 1952 रोजी केली. एक्झॅक्ट काय केस केली याचे सर्व डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. इलेक्शन कमिशनला बाबासाहेबांनी लेटर लिहिलेलं ते माझ्याकडे आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी धोकाधडीचा आरोप या डांगेवर लावला. हाच डांगेनं अण्णाभाऊ साठेंनाही धोका दिला. हा डांगे बाबासाहेबाला 52ला धोका देतो, हाच डांगे नंतर अण्णाभाऊ साठेंनाही धोका देतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता शेवटचा मुद्दा मी सांगणार आहे की अण्णाभाऊ साठेंवर कम्युनिस्ट असल्याचा आरोप केला जातो. माझं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणले होते, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मी म्हणणार नाही. कारण आता आपण बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू म्हणू शकत नाही, कारण त्यांनी हिंदू धर्म सोडून दिला होता. त्याच प्रकारे मी अण्णाभाऊ साठेंना नियम लावीन की अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट म्हणून जगले, परंतु कम्युनिस्ट म्हणून मेले नाही, कम्युनिस्ट म्हणून अण्णाभाऊ साठे मेले नाही. आपण अण्णाभाऊ साठेंनी शेवटी लाल बावटा कलापथक सोडून दिलेलं आहे. यामुळे आपण असं म्हणू शकतो की अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट म्हणून मेले नाही, म्हणजे कम्युनिस्ट म्हणून जगले पण कम्युनिस्ट म्हणून मेले नाही. त्यामुळं आता आपण अण्णाभाऊ साठेंना कम्युनिस्ट म्हणता येत नाही. अण्णाभाऊ साठेच्या बाबतीत अण्णाभाऊ साठेंनी सगळं लिटरेचर बघा तुम्ही, ते काँग्रेसच्या विरोधात लिहिलेलं आहे. त्यामुळं अण्णाभाऊ साठेला मानणारा वर्ग काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही. एक मुद्दा, अण्णाभाऊ साठे हे नास्तिक होते. त्यामुळं BJP आणि RSS, अण्णाभाऊ साठेला मानणारा माणूस RSS किंवा BJPचं समर्थन करू शकत नाही. आणि स्वतः अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट चळवळ 66 रोजी सोडून दिलेली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठेला मानणारा माणूस कम्युनिस्ट चळवळीतही जाऊ शकत नाही. परंतु अण्णाभाऊ साठेवर जो प्रभाव आहे तो आंबेडकरी चळवळीचा दिसून येतो. त्यामुळे अण्णाभाऊ साठेला मानणाऱ्या वर्गाने, लोकांनी आंबेडकरी चळवळीत कार्य केलं पाहिजे, हा एकमेव पर्याय राहतो.
तर ह्या सगळ्या जीवनावरून आपण असं समजू शकतो अण्णाभाऊ साठेंचं जे विश्लेषण आहे, त्यांचं जे आयुष्य आहे हे बंडखोरीत गेलेलं आहे. त्यांचं नायक, त्यांचे कथातले तुम्ही नायक बघा, हे बंडखोर आहेत, हे मिळमिळे जगणारे नाहीत, हे बंडखोर आहेत. स्वतः अण्णाभाऊ साठेसुद्धा बंडखोरी करतच जगलेले आहेत. ज्यावेळेस त्यांना आपण त्यांच्या शाळेच्या संदर्भात ही आहे की अण्णाभाऊ साठे किती शिकले, तर अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच असं लिहून ठेवलं आहे की मी 4थी शिकलो. अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच लिहिलेलं आहे, स्वतः सांगितलेलं आहे की मी 4थीपर्यंत शिकलो. याच्यामध्ये डिबेटचा मुद्दा राहत नाही की अण्णाभाऊ साठे किती शिकले, अण्णाभाऊ साठे 4थीपर्यंत शिकले, हा किस्सा आहे. दुसरा, त्यांच्या भावानी, शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठेसोबत जे शाळेत किस्सा झाला होता तो बी लिहून ठेवलेला आहे. अण्णाभाऊ साठे ज्यावेळी शाळेत होते, एका ब्राह्मण पोरासोबत अण्णाभाऊ साठेचं भांडण झालं. अण्णाभाऊ साठेने त्याला बदबद मारलं. त्यामुळं नंतर त्या एका ब्राह्मण शिक्षकानं अण्णाभाऊ साठेला हात सोलेपर्यंत, रक्त निघेपर्यंत मारलं. याचा अण्णाभाऊ साठेला प्रचंड राग आला. शिक्षकाने मला विनाकारण मारल्याचा राग आला, ब्राह्मण शिक्षकाने मारल्याचा विनाकारण राग आला. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी नारळा एवढा दगड घेऊन, शंकरभाऊ लिहितात, नारळा एवढा दगड घेऊन अण्णाभाऊ साठे शाळेत आले, दरवाजात उभा राहिले. मास्तराला लक्षात आलं अण्णाभाऊ साठे रागात आहेत. मास्तर म्हणला माफी मागू लागला, पण अण्णाभाऊ साठेनं हे केलं नाही आणि तो नारळा एवढा दगड तसाच त्या मास्तराच्या छातीवर मारला. अण्णाभाऊ साठे एवढे बंडखोर होते, ज्या शिक्षकानं त्यांना मारलं त्याच शिक्षकावर त्यांनी दगड मारला, मोठा दगड, नारळ एवढा दगड त्याच्या छाताडात मारला. एवढे बंडखोर अण्णाभाऊ आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेचे बंधू शंकरभाऊ साठे लिहितात की अण्णाभाऊ साठे एवढे बंडखोर होते, त्यांना शिक्षकांनी मारलं तर त्यांनी उलट शिक्षकाला मारलं. मग माझा प्रश्न आहे, शंकरभाऊ म्हणतात की अण्णाभाऊंच्या मृत्यूला कम्युनिस्ट पार्टी जबाबदार आहे. तुम्ही ह्या कम्युनिस्ट पार्टीला कधी संपवणार? अण्णाभाऊ साठे असते तर संपवलं असतं, पण अण्णाभाऊ साठेला ज्यांनी संपवलं ते कम्युनिस्ट पार्टीला तुम्ही कधी संपवणार, असा सवाल अण्णाभाऊ साठेंचे बंधू माझा भाऊ अण्णाभाऊ या पुस्तकात करतात. तर हा सगळा जर इतिहास, त्यांचं साहित्य वाचलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण असं ठामपणाने म्हणू शकतो की सुरुवातीच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट चळवळीमध्ये वाढले, परंतु अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट म्हणून मेले नाहीत. तर त्यांच्या उत्तराधिवेशामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव होता. मी सर्व विश्लेषण करताना मी सारे हे सांगन की अण्णाभाऊ साठेच्या जीवनावरती बाबासाहेबांचा प्रभाव होता. याचा जो पुरावा मी सांगितला, बुद्धाची शपथ असेल, वळण जी कथा आहे, सापळा जी कथा आहे, उपकाराची फेड आहे, या कथा आहेत, याचा पुरावा आहे. त्यानंतर त्यांनी जे देशभक्ती घोटाळे नाटक लिहिलं 1946ला आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जग बदल घालून घाव म्हणजे सांगून गेले भीमराव, म्हणजे 1946लाच बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांनी ते हे झालेलं आहे, ते म्हणजे त्याच्यातून शिक घेत आहेत. ही एक गोष्ट आहे. फकीरा कादंबरी त्यांनी अर्पण केलेली आहे. त्यासोबतच बाबासाहेबाची आणि त्यांची भेट झाल्याचीही मी तुम्हाला पुरावे दिले. 1942ला बाबासाहेबांची आणि अण्णाभाऊ साठेंची भेट झाली. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेला लोकशाहीर ही पदवी दिली. त्यानंतर 1949 रोजीसुद्धा भेट झालेली आहे. आणि हे सगळं जे आपण जर पाहिलं तर हे आपण असं विश्वासानं म्हणू शकू की अण्णाभाऊ साठेवरती बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव वाढत होता आणि कम्युनिस्टांचा प्रभाव कमी होत होता. तो कमी झाला. 66ला तो प्रभाव शून्य झाला. त्यांनी कम्युनिस्टांसोबतचे संबंध तोडले आणि त्यामुळं आजच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंची ही जन्मशताब्दी वर्ष आपण साजरी करत आहोत. सामाजिक समता अभियानाच्या मार्फत हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यामार्फत मी शेवटी एवढंच सांगेन की आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण अण्णाभाऊ साठेंचे जीवन पाहतो, त्या जीवन पाहत असताना अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी झाले होते हे आपण म्हणू शकू. ह्याचे पुरावे आहेत, बाबासाहेबाला भेटल्याचे पुरावे आहेत. आणि शेवटची एक किस्सा सांगतो आणि मी येथे थांबतो. अण्णाभाऊ साठेंची जयंती माझ्या गावामध्ये, माझं गाव बीड जिल्ह्यातलं गाव आहे, बीड जिल्ह्यातल्या गावामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा मी 4-5 वर्षाचा असेल, अण्णाभाऊ साठेची जयंती माझ्या गावात साजरी होत होती. ही गोष्ट 93-94ची असावी. आणि एक वक्ता आला होता. त्या वक्त्याने एक भाषण केलं. ते भाषण असं होतं, अण्णाभाऊ साठेंचा त्यांनी एक किस्सा सांगितला. अण्णाभाऊ साठेच्या 7 कादंबऱ्यावर पिक्चर बनले होते, मराठी पिक्चर बनले 7 कादंबऱ्यावर.
तर त्यामुळे अनुभव साठेंचा वेगवेगळ्या दिग्दर्शकासोबत डायरेक्टरसोबत संबंध होता. एका दत्त आहे गुरुदत्त, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशचा पुत्र, त्याची शूटिंग चालू होती. दत्त म्हणलं की काय आहे, 3 तोंड आहेत, त्याच्या पाठीमागं गाय आहे, गायीच्या समोर दत्त आहेत, दत्ताच्या गळ्यात झुळी आहे आणि झुळीच्या बाजूला 5 कुत्री आहेत. असा एक सीन होता. सीन शूटिंग चालू होतं. ज्यावेळेस डायरेक्टर म्हणायचं ॲक्शन, ते 5ही कुत्रे पळून जायचे. 5ही कुत्रे पळून जायचे. डायरेक्टर परेशान झाला की आता हे कुत्र्यांना काय करावं. तितक्यात तिथं अण्णाभाऊ साठे गेले आणि अण्णाभाऊ साठेंनी ते पाहिलं. अण्णाभाऊ साठे म्हणले की तुम्ही ह्या पिक्चरची उद्या शूटिंग करा, हे कुत्रे पळून जाणार नाहीत याची काळजी मी घेईल. दुसऱ्या दिवशी पिक्चरची शूटिंग सुरू झाली. अण्णाभाऊ साठे 1 किलो मटण घेऊन आले आणि ते मटण त्यांनी त्या दत्ताच्या झोळीत टाकलं. ते कुत्र्याला अगोदर दाखवलं आणि मग ते दत्ताच्या झोळीत टाकलं. परिणाम असा झाला, ते कुत्रे जागची जागीच त्या झोळीजवळ थांबले. डायरेक्टरने ॲक्शन म्हणलं, परंतु ॲक्शन म्हणल्यानंतरसुद्धा कुत्रे हल्ले नाहीत जाग्यावरून. आणि कारण त्या मटणाच्या वासामुळे कुत्रे तिथंच राहिले आणि तो सीन शूट झाला. असा किस्सा मी लहानपणी अण्णाभाऊ साठेची जयंती माझ्या गावात ज्यावेळेस झाली त्यावेळेस तो ऐकला होता. तो फार मजेशीर किस्सा मी तुम्हाला हा सांगितलेला आहे. माझ्या जीवनामध्ये अण्णाभाऊ साठे मींना संदर्भात मी पहिला जो किस्सा ऐकला वय वर्ष 4-5 असताना. तर या दृष्टिकोनातून आपण अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्ष आहे आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा जो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त मी समता समाज अभियानाचे प्रवीण डावरे असतील, घुमरे सर असतील आणि सर्वच सदस्य, मी सुरुवातीला सर्वांची नावंसुद्धा घेतली, यांचे आभार मानतो. आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. जय भीम, जय भारत.